राज्यातील नगरपंचायत निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष भाजप असणार आहे आणि जालना महानगरपालिकेचा महापौर भाजपचा होणार असा विश्वास रावसाहेब दानवेंनी व्यक्त केला आहे। राष्ट्रवादीचा गड समजला जाणाऱ्या पिंपरी चिंचवड आणि मावळ भागात भाजपला बळ मिळाले। आमदार महेश लांडगेंच्या विशेष प्रयत्नांमुळे अजितदादांची साथ सोडत अनेक स्थानिक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केलाय। पक्षाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री आशिष शेलार यांच्यात तब्बल 1 तास बैठक झाली। मीरा भाईंदरमध्ये ही बैठक झाल्याचं समजतंय। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची चर्चा पार पडली। नागपुरात एकनाथ शिंदेंसोबत युती होऊ नये अशी भूमिका असल्याचं मत भाजप आमदार कृष्णा खोपडेंनी व्यक्त केले। स्वबळावर निवडणूक लढवण्याची आमची तयारी असंही आमदार खोपडे म्हणाले। परिणामी नागपुरात महायुतीमध्ये बिघाडी निर्माण होण्याची शक्यता आहे। काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी मुंबईच्या समस्यांवर आवाज उठवला जाईल असं म्हटलंय। समविचारी पक्षांसोबत जाण्याचा विचार असल्याचंही गायकवाड यांनी सांगितलंय। विवाद नको, आता विकास पाहिजे या मुद्द्यावर आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहोत असंही वर्षा गायकवाड म्हणाले। राजकारणात खेळीमेळीचं वातावरण राहिलेलं नाही असं वक्तव्य विनोद तावडेंनी केलंय। मीही विरोधी पक्षनेता होतो, बाळासाहेब ठाकरे शरद पवार प्रखर टीका करायचे पण जेवायला एकत्र असायचे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। संभाजीनगर महापालिकेतील जागा वाटपाची चर्चा 22 तारखेपर्यंत संपवू अशी माहिती मंत्री शिरसाटांनी दिली आहे। भाजप आणि शिवसेनेत युतीबद्दल चर्चा सुरू आहे। शिवसेनेने इच्छुक जागांची यादी भाजपकडे दिली आहे। काँग्रेसनं मुंबईत स्वबळावर लढण्याची भूमिका घेतली। आता गठबंधन नाही, रमेश चन्नीथला यांनी ही मोठी घोषणा केली आहे। युतीचा प्रश्नच नाही, 227 जागा लढण्याची आमची पूर्ण तयारी असं त्यांनी म्हटलंय। अमरावती महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने एकला चलोची भूमिका घेतली आहे। यशोमती ठाकूर यांनी ही माहिती दिली। आगामी महानगरपालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असं त्या म्हणाल्या। पुण्यात भाजप कार्यालयाबाहेर भाजपच्या श्रेष्ठवंतांनी आंदोलन केलं। मुंबईमध्ये झालेल्या अमोल देवळेकरांच्या पक्षप्रवेशाला त्यांनी विरोध केलाय। हातात डिझेल घेत त्यांनी आत्मदहनाचाही प्रयत्न केला, तर देवळेकरांचा पक्षप्रवेश रद्द करावा अशी मागणी केली। राहुल कलाटे यांच्या पक्षप्रवेशाला भाजपमधून विरोध झाल्यानंतर आज पुन्हा झालेल्या काही प्रवेशांमुळे भाजप कार्यकर्ते नाराज झालेत। पिंपरी चिंचवडमधील भाजप कार्यकर्त्यांनी चक्क रस्त्यावर उतरून आंदोलन करत पक्षप्रवेशाला विरोध दर्शवला। नाशिकमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली। भाजपचे नेते गिरीश महाजन आणि शिवसेना नेते दादा भुसे युतीसाठी सकारात्मक असून स्थानिक नेत्यांना युती संदर्भात चर्चा करण्याचे आदेश देण्यात आले होते। मुंबईतील एमएमआर क्षेत्रात महायुती म्हणून निवडणुका लढवण्याबाबत मंत्री आशिष शेलारांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंसोबत चर्चा केली आहे। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार ही चर्चा झाली। एकनाथ शिंदे यांच्यावरच सामना पेपर चालतो, नाहीतर सामना पेपर वाचतो कोण असा टोला शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावलाय। मुंबईत शिवसेना आणि भाजप एकत्र लढले तर मजबूतीने निवडून येऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। बाळासाहेबांची शिवसेना होती, हा उभाठा पक्ष आहे असा चिमटा केशव उपाध्ये यांनी ठाकरे गटाला काढला। बाळासाहेब असते तर पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना पक्षात प्रवेश मिळाला असता का असा सवालही त्यांनी केला। नाशिक महापालिकेच्या निवडणुकांसाठी स्थानिक पातळीवर तयारीला सुरुवात झाली आहे। मनसेकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या। युतीबाबतचा निर्णय वरिष्ठ घेतील अशी प्रतिक्रिया स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिली। महानगरपालिका निवडणुकीसाठी कुटुंबातील असक्रिय सदस्यांना तिकीट न देता पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी द्या असं पत्र संजय उपाध्याय यांनी फडणवीसांना पाठवलं। निकाल समोर यायच्या आधी नागपुरात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरासमोर विजयाचा विश्वास व्यक्त करणारे बॅनर झळकले। नागपुरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये यामुळे उत्साहाचं वातावरण आहे। रविवारचा दिवस भाजप आणि महायुतीसाठी विजयाचा दिवस असून भाजपला कधी मिळालं नाही एवढं यश या नगर परिषद निवडणुकीत मिळणार आहे असा विश्वास मंत्री बावनकुळे यांनी व्यक्त केला।
संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी राष्ट्रवादीच्या विभागीय कार्यालयात मोठी गर्दी केली। राष्ट्रवादीतर्फे इच्छुकांच्या थेट मुलाखती सुरू झाल्या आहेत। पुण्यात काँग्रेसला धक्का बसलाय। माजी उपमहापौर आबा बागुल यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात हा प्रवेश झाला। आबा बागुल यांच्यासोबत त्यांचे हेमंत बागुल यांनीही शिवसेनेत प्रवेश केला। सोलापुरात नागपूरला पुन्हा धक्का बसलाय। खासदार प्रणिती शिंदे यांचे कट्टर समर्थक आणि माजी नगरसेवक विनोद भोसले यांनी भाजपात प्रवेश केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे यांनीही भाजपात प्रवेश केलाय। शिवसेनेनं नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या। शिवसेनेच्या कोर कमिटीकडून सर्व 111 विभागातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या। 800 पेक्षा अधिक इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या।